मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाज आक्रमक झालाय। मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत सरकारने काढलेली जीआर फाडून पायदळी तुडवत ओबीसी आंदोलकांनी आपला निषेध व्यक्त केलाय। सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या काही मागण्या मान्य केल्यानं ओबीसी समाजात तीव्र नाराजी पसरली आहे। जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आले। यावेळी ओबीसी प्रवर्गात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी सरकारच्या जीआरची प्रत फाडून ती पायदळी तुडवली। यानंतर आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी यांच्या दालनात ठिय्या देत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले। खरं तर जिल्हाधिकारी यांचं भावना राज्य शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं। आज आमच्या ह्या प्राथमिक स्वरूपामध्ये आज आम्ही जालना जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांना निवेदन दिलेलं आहे। खरं तर ओबीसी समाजाच्या भावना अतिशय तीव्र झाल्यात, कारण की ज्या राज्य सरकारच्या प्रमुखांनी गेल्या 8 दिवसापासून सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, अनेक दिवसापासून म्हणत आले आणि गेल्या 8 दिवसापासून सांगतात ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का न लावता आम्ही मराठ्यांना वेगळं आरक्षण देऊ, परंतु ओबीसीला धक्का नाही, ओबीसीच्या पाठीत लाद घातलेली आहे आणि ओबीसी समाजाने आता जागा झालं पाहिजे। आपण कोणावर विश्वास ठेवायला लागलोय हे सुद्धा याचं भान ठेवलं पाहिजे, कारण आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओबीसी समाजाने विश्वास ठेवला। वारंवार त्यांनी सांगितलं ओबीसी आमचा डीएनए, ओबीसीची भाषा करतोय म्हणून मला टार्गेट केलं जातं। म्हणजे तुम्ही ओबीसींना गोड बोलता आणि ओबीसींच्या विरोधात निर्णय घेण्याचं काम केलंय। जो 3ऱ्या क्रमांकाचा जो मुद्दा आहे तो अतिशय ओबीसीसाठी घातक आहे। मराठवाड्यात एकही गाव असं राहणार नाही की त्या गावात पूर्णची पूर्ण मराठे कुणबी होऊन जाणार आहेत आणि मराठवाड्यामधील पूर्ण मराठे कुणबी झाले तर ओबीसींचं 56,000च्या जागा राज्यामध्ये जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तर यामध्ये मराठवाडा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेत जाण्यापासून मुकणार आहे आणि एकही प्रतिनिधी अक्षरशः ग्रामपंचायत सदस्य सुद्धा ओबीसीचा होणार नाही। त्यामुळे माझी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून ओबीसी बांधवांना कळकळीची विनंती की येणाऱ्या काळात शेपूट घालून बसू नका, येणाऱ्या काळात तोंड लपवू नका, कारण की या राज्य सरकारला झुंडशाहीचा आवाज कळतोय आणि ज्यांना जर झुंडशाहीचा आवाज कळत असेल तर येणाऱ्या काळात आता झुंडीने आपल्याला सुद्धा मुंबईला जावं लागणार आहे। उद्यापासून आज आपण या जीआरची आम्ही पायदळी तुडवल्या फाडून, परंतु उद्यापासून हा जीआर जाळण्याचं काम करायचंय। हा जीआर ओबीसीला मान्य नाही, ओबीसीच्या कुठल्याही घटकाला मान्य नाही आणि जर तुम्ही अशी जीआर काढून सातारा गॅजेट काढून जर मराठ्यांना आरक्षण देत असेल तर माझा बंजारा समाज सुद्धा भटक्या विमुक्त असणारा बंजारा समाज, वाड्या वस्त्यावर राहणारा बंजारा समाज याला सुद्धा एसटी मध्ये आरक्षण देता येते। गेल्या अनेक दिवसापासून आमच्या ओबीसी घटकातील धनगर समाज एसटी मधून आरक्षण मागतोय, त्यांच्या तोंडाला तुम्ही पानं पुसता आणि या राज्यात सत्ताधीश असणारा माजुरडा असणारा मराठा समाज याला तुम्ही अनेक वेळा पाहिजे ते देण्याचं काम करता। NTV न्यूज मराठी, जालना।